सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची चर्चा आहे, झिंगझिंग झिंगाट, या निमित्तानं आदेश बांदेकर आणि त्यांची ही सगळी टीम आपल्या या मंचावरती आलेली आहे. तर मंडळी, आदेश बांदेकर सर 6:30 वाजता आपल्याला भेटतच होते. होम मिनिस्टर म्हणून तुम्ही घराघरामध्ये जातच होता, पण आता 9:30 वाजताचा कब्जा सुद्धा तुम्ही घेतलाय. आणि बुधवार आणि गुरुवार माणसांच्या आयुष्यामध्ये खरंच सूर भरला असं म्हणायला हरकत नाही. कारण घराघरामध्ये आता चर्चा आहे ती फक्त झिंगाटची, आणि सगळ्यांचं आयुष्य तुम्ही झिंगाट करून टाकताय. आणि मी वाट बघतोय कधी एकदा झिंग झिंग झिंगाटच्या त्या मंचावरती तुकरटवाडीचं संपूर्ण कुटुंब येईल आणि त्या बझर राऊंडला सामोरं जाईल. त्याच्यामुळे मी सुद्धा एक्साइटेड आहे. जोरदार टाळ्या आदेश बांदेकर यांच्यासाठी. आणि या मंचावरती या बाजूला जे सगळे आपले आवडते चेहरे उभे आहेत, घेऊन आलेत असंच एक झिंगाट नाटक, मिस्टर अँड मिसेस लांडगे. आणि त्या निमित्तानं सगळ्या पाहुण्यांचं आमच्या या घरात स्वागत करतो तुकरटवाडीत, आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. गप्पांना लगेच आपण सुरुवात करणार आहोत, आणि गाण्यांच्या भेंड्या आहेत त्यामुळे अ पासून सुरू करूया, म्हणजे आदेश बांदेकर यांच्यापासून सुरुवात करूया. आदेश सर, खर तर तुम्हाला आजपर्यंत भाऊजी या रूपात आम्ही बघितलेलंच आहे, पण आता झिंगाट मधले आदेश सर वेगळे आहेत, काय सांगाल? या ठिकाणी रक्तापलीकडची नाती आणि त्या नात्यातून जडलेलं एक कुटुंब असतं. मग ऑफिसमधले अनेक जण एकत्र असतात. एखाद्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सगळ्या माऊली महिला एका डब्यात एकत्र रोज बसत असतात. ते कुटुंब एकत्र करून या मंचावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ही जी मराठी गाण्यांची ताकद आहे ती झीच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा त्या सगळ्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे, आणि त्याचे आम्ही साक्षीदार बनणार आहोत. मॅडमने आणि तुम्ही मिळून कधी हा खेळ खेळला होता का? आम्ही पिकनिकला जायचो तेव्हा बऱ्याचदा रुपारेल मधनं, आमचा रुपारेलचा ग्रुप पण अफलातून आहे ना, सचित जो वाईट गातो, सचित पाटील, त्याचा आवाज माझा आवाज असा बऱ्यापैकी सारखा आहे ना दोघांचा. पण गायक सुमित राघवन, अजित परब, अजून आपला कौशल इनामदार, अविनाश हांडे, असे मस्त मस्त गायक होते. आणि आम्ही मस्त मजा करायचो, जाम धमाल करायचो आम्ही पिकनिकला जायचो तेव्हा. आणि त्याही वेळेला सांगतो, या कमलेशकडे ना एक असा छोटासा काय म्हणतात तरी कॅसिओ एक एवढीशी कंपोस्टचा बॉक्स घेऊन यायचा तो. आणि त्याच्यात असं होतं की कुठल्याही सुरात तुम्ही गायलात ना की ते रेकॉर्ड व्हायचं, आणि मग ते तो जे बटन दाबेल ना त्या स्वरात ते ऐकायला यायचं. अच्छा, हे अशी भडकमकरांकडे एक जादू होती. आम्ही एका ट्रिपला गेलो आणि मग प्रत्येकाने आत जायचं, आपलं एक गाणं गायचं, बाहेर यायचं, वेगवेगळ्या सुरात ऐकायचं. असं केलं. तुम्हाला सांगतो त्या वाद्याचा तो शेवटचा दिवस. काय कमलेश, बंद पडला तो. बंदच. एक मॉन्युमेंट म्हणून माझ्याकडे आहे सध्या आठवण म्हणून ठेवले. पण तो बंद पडला नसता ना तर आज आपल्याला कमलेश भडकमकर मिळाला नसता, कारण तो बंद पडला म्हणून त्याने मोठ्या आकाराचा घेतला. वा वा. तर खूप छान वाटतं की आज हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत, आणि आमचे जे पाहुणे आहेत जे इथलेच आहेत, जातच नाहीत कधी घरी, त्यांना तुम्हाला भेटण्याची प्रचंड इच्छा झालेली आहे. आणि तुकरटवाडी ही अशी आहे की झी मराठीवर काहीही झालं की आमच्याकडे लगेच बनवतात. आमच्याकडे गुलकन केबल नेटवर्क आहे, आणि तुमच्याकडे जसं झिंगझिंग झिंगाट सुरू झाला तसं आमच्याकडे सुद्धा एक आदेश बांदेकर जे आहेत आमच्याकडे, हे बांदेकर ते वांदेकर, तर वांदेकरांनी असं ठरवलं की आपला पण एक असा शो असायला पाहिजे आपल्या गावातल्या लोकांसाठी. तर तुमचं झिंगझिंग झिंगाट आहे, आमचं झिंगझिंग तराट आहे. तर आता हा जो शो आहे तोही गाण्यांचाच कार्यक्रम असणार आहे. एक आगळ्या वेगळ्या भेंड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर बघूयात गुलकन केबल नेटवर्कचा हा नवीन कार्यक्रम. आता मनोरंजन होणार सुसाट. बघूया झिंगझिंग तराट. तर मंडळी, सुरुवात करतोय आमच्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे झिंगझिंग तराट. स्वागत करूयात आमचे आदेश बांदेकर.
कार्यक्रम साधारण वेगळा आहे आणि वा वा वाजवलं वेगळं. तो तरी काय करणार, रेकॉर्डिंगच आज केलंय मी टायटल सॉंगचं. त्यामुळे सध्या होम मिनिस्टरच त्यांनी वाजवलं. वा वा, किती छान वाटतं बघा. इतका सुंदर दिवस आणि एक नवा कार्यक्रम मंडळी. हा खेळ कुटुंबाचा. हा खेळ आपल्या मातीतला. हा खेळ तुमचा, हा खेळ आमचा, हा खेळ सावल्यांचा, सर्वांचा. हा खेळ सर्वांचा आणि असा हा सुंदर खेळ आता आपण सगळे खेळणार आहोत. त्याचं नाव आहे झिंगझिंग तराट. तर कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी स्वागत करूयात आपल्या या बँडचं तुषार देवल आणि त्याचे साथीदार. वा वा. साधारणपणे आमचं बजेट एवढंच असल्या कारणानं 2 ओरिजिनल आणि बाकीचे 400 फ्लेक्स आम्ही मारलेले आहेत. तुषार म्हणत होता की आपण साधारण त्यांच्यात जसं असतं कमलेश भडकमकर आणि सगळे साथीदार, आपण तसे मागूया. म्हटलं करणार तर तुम्ही अभिनयच आहे, आवाज तसाही आम्ही एडिटलाच टाकतो. तर फ्लेक्सच लावूया. आणि शेवटी तो नकार देत होता. मी त्याला म्हटलं घरी जा. मग तो म्हटलं ठीक आहे, मी वाजवतो. तर मंडळी, हा खेळ गाण्यांचा आणि हा खेळ आता आपण खेळणार आहोत. हा खेळ अतिशय सुंदर आहे. म्हणजे हा खेळ बघा ना, आपण कुठेही खेळत असतो. म्हणजे कोणाचं लग्न असो, कोणाचं बारसं असो, कोणाची मुंज असो, कोणाचा 13वा असो, वाढदिवस राहिला, 13वा वाढदिवस असो, आपण हा खेळ खेळत असतो. आणि गाणं येणं फार महत्वाचं आहे. तसंच इथे सुद्धा आता 3 फॅमिली येणार आहेत आणि त्या हा खेळ खेळणार आहेत. आणि आजच्या ज्या फॅमिलीज आहेत त्या झी मराठीवरच्याच आहेत. तर सुरुवातीला आपण स्वागत करूया तुला पाहते रे मधून सरंजामे फॅमिलीतले आमचे विक्रांत पायजमे आणि ईशा. तर आता या हेलिकॉप्टर मधून ते येणार आहेत. या ओ क्या बात. सर या सर या ना सर या. अरे नाही त्याच्यात जमत. या ना. हेलिकॉप्टर फाटलं. हेलिकॉप्टर फाटलं. ते जाऊ दे. माझी किती इच्छा होती या कार्यक्रमाला यायची, वेळ होऊ नये म्हणून हेलिकॉप्टरनं आलो. वा वा वा, अतिशय सुंदर अशी त्यांची एक वेगळीच फाडू एंट्री असं आपण त्याला म्हणूया. क्या बात आहे. ते वर घ्या, त्याचं काही काम नाही. आता वर घ्या. तर मंडळी, विक्रांत पायजमे आणि ईशा इथे दोघे आलेले आहेत. मला फार आवडलं. पण हे विमानाचं बघितलं आम्ही, हेलिकॉप्टर हे कागदाचं होतं. हो, म्हणून तर उडतं ना ते. आहे का नाही? हो सर.